श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व असते, परंतु फाल्गुन महिन्यात येणारी हुताशनी पौर्णिमा ही अत्यंत खास मानली जाते. मराठी वर्ष संपताना ही पौर्णिमा येत असते आणि या दिवशीच होळी साजरी केली जाते. पंचांगानुसार यंदा फाल्गुन पौर्णिमेची तिथी ही 2 दिवसांमध्ये आलेली आहे. 2 मार्चला ही तिथी सायंकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्हीही दिवशी पौर्णिमा तिथी असणार आहे, परंतु 3 मार्चला चंद्रग्रहण आहे, त्यामुळे 2 मार्चला सोमवारी होळी साजरी केली जाणार आहे आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. परंतु यंदा धुलीवंदन दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे धुलीवंदन म्हणजेच रंगांची होळी जी आहे तर ती 4 मार्चला केली जाईल. 2 मार्च आणि 3 मार्च तर या दोन्हीही दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही भाज्या या अजिबात बनवायच्या नाहीत आणि कोणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीत. कोणत्या भाज्या बनवायच्या नाहीत आणि कोणते पदार्थ खायचे नाहीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. वर्षातील काही तिथी या अशा असतात की हे दिवस तंत्रमंत्रासाठी अतिशय प्रभावी असतात. सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे दिवस खास असतात आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे होळीचा दिवस. कारण होळीच्या दिवशी केलेल्या बाधा ज्या आहेत तर त्या 1000 पटीने कार्यशील ठरतात. त्यामुळे होळीची रात्र ही सुद्धा सिद्धीची रात्र मानली जाते आणि आपल्यासुद्धा जीवनामध्ये बरीच अशी लोके असतात की ज्यांना आपलं बघवत नाही किंवा अगदी आपल्या जवळचे सुद्धा लोक असतात की ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि म्हणून आपल्याला या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खायचे नाहीत. आता हे पदार्थ कोणते तर त्यापैकी पहिला आहे ते म्हणजे पांढरी मिठाई. आपल्याला जर कोणी खूप आग्रह करत असेल आणि पांढरी मिठाई खायला देत असेल तर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे. परंतु चुकूनही खास करून आपल्या शत्रूकडून ज्या लोकांसोबत आपले पटत नाही किंवा ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून पांढरी मिठाई घेऊन खाऊ नये. आता जर आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये प्रसाद स्वरूपामध्ये पांढरी मिठाई दिली गेली तर ती आपण नक्कीच घेऊन खाऊ शकतो. परंतु आपल्या शत्रूकडून जर आपल्याला पांढरी मिठाई दिली गेली, अगदी तो प्रसाद आहे असं सांगून जरी दिली तरी सुद्धा ती घ्यायची आणि झाडाखाली ठेवायची, परंतु चुकूनही आपण खायची नाही. त्याचप्रमाणे यानंतर आहे ते म्हणजे दही भात किंवा खीर. आता पांढऱ्या ज्या वस्तू आहेत तर यावरती नकारात्मक बाधा, नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या लवकर क्रिया करतात आणि म्हणून पांढऱ्या वस्तू, मग त्यामध्येच दही भात आलं, खीर आलं, तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी इतरांकडून घेऊन खाणे टाळायचं आहे. यानंतर आहे ते म्हणजे चहा किंवा कॉफी. आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे म्हणजे आपल्याला समजते की समोरची व्यक्ती जी आहे तर तिला आपलं बघवत नाही आणि अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी चहा किंवा कॉफीची ऑफर देत असेल म्हणजे चहा पिण्यासाठी बोलवत असेल तर आपल्याला चुकूनही अशा व्यक्तीकडून चहा किंवा कॉफी जे आहे तर ते घ्यायचं नाही. यानंतर आहे ते म्हणजे पान, म्हणजे खाऊचं जे पान असतं, विड्याचं पान, तर यावरती सुद्धा नकारात्मक बाधा या पटकन होत असतात आणि या पानामार्फत सुद्धा आपल्यावरती नकारात्मक क्रिया या केल्या जाऊ शकतात. म्हणून आपल्याला खाऊचं पान जे आहे तर ते सुद्धा अशा व्यक्तींकडून घेऊन खायचं नाही. यानंतर आहे ते म्हणजे हिरवी वेलची, लवंग. तर या ज्या गोष्टी आहेत तर या सुद्धा अशा गोष्टींसाठी वापरल्या जातात की ज्याच्याद्वारे आपण एखाद्याच्या घरामध्ये नकारात्मकता, दोष निर्माण करू शकतो आणि म्हणून आपल्याला लवंग, हिरवी वेलची, तर हे सुद्धा आपल्या शत्रूकडून किंवा ज्या व्यक्तीला आपलं बघवत नाही, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे की ज्यांना असं वाटतच नाही की आपलं चांगलं व्हावं, तर अशा व्यक्तीकडून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा घेऊन अजिबात खायच्या नाहीत. होळीच्या दिवशी जर आपण या भाज्या घरामध्ये बनवल्या तर माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होतात आणि आपल्या घरातून निघून जात असतात. माता अन्नपूर्णेच्या कृपेनेच आपल्याला अन्न जे आहे तर ते मिळत असते आणि त्यामुळे आपल्याला या भाज्या घरामध्ये बनवायच्या नाहीत. तर त्यातील पहिलं आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं, आपल्याला मांसाहार जो आहे तर तो अजिबात या दिवशी घरामध्ये बनवायचा नाही. मग त्यामध्ये अंडी असेल, मटण, चिकन, मासे, मांस, तर असा कोणताही मांसाहार घरामध्ये बनवायचा नाही. मांसाहार करणे तर हे या दिवशी अत्यंत अशुभ मानले जाते.
मांसाहार जर आपण होळीच्या दिवशी केला तर आपल्या कुंडलीवर त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो. यानंतर दुसरा आहे ते म्हणजे कांदा लसूण जो आहे तर तो या दिवशी खाऊ नये. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि त्याच्या प्रकृतीवर मानसिकतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे काही ठराविक दिवशी आपला आहार व आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे. कांदा लसूण जर आपण या दिवशी खाल्ला तर आपला चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो. तसेच शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध मानलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपण होळीसाठी जो नैवेद्य बनवणार आहोत यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर करायचा नाही आणि आपण सुद्धा कांदा लसूण जो आहे तर तो या दिवशी खाऊ नये. त्याचप्रमाणे या दिवशी मद्यपान जे आहे तर ते करू नये. तसेच या दिवशी भोपळा जो आहे तर तो कापू नये. त्यामुळे आपल्याला भोपळ्याची भाजी जी आहे तर ती सुद्धा बनवायची नाही. मग दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल तर तो आपल्याला चुकूनही या दिवशी खायचा नाही.